पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन चेतन दाखल झालाय आणि जशी मात्र मॅच स्टार्ट होईल टाइम लावला जाईल 15 मिनिटात आपल्याला अवधी दिला जाईल 15 मिनिटात आपल्याला इनिंग बिल्डअप करायची त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स आणि यापुढे होणारे सामने त्या देखील संघांना विनंती असेल पहिलाच बॉल त्याला मात्र टॅप केलाय तिकडे आणि चेंडू पाठवलाय गोशांगी क्षेत्रात एक धाव भेटेल श्रेयाने जर हलक्या हाताने जर केलं टॅप केला असताना तरी एक धाव भेटली असती थोडंसं कॅल्क्युलेशन वापरा ताकत से ज्यादा नजाकत पे ध्यान दो याही वेळेस चुकी पाहायला भेटली यष्टीरक्षकाची देखील चुकी होते नो चेंडू घोषित केला एक आवांतर एकशाची धाव येते आणि जीवनदान देखील भेटलं जातंय यावेळेस मात्र कलात्मक फटका पाहायला भेटला फक्त दिशा दिली चेंडूला तिकडे एक धाव भेटेल यावेळेस जर पाहिलं तर यस नो रनआउटची संधी होती आणि दोन्ही बॅटरला जर पाहिलं तर एक एक जीवनदान भेटलंय एका धावाने स्कोर पुढे जाईल स्कोर पाहिला तर 2 चेंडू आणि 3 धावा झाल्यात 4 माफ करा 4 धावा झाल्यात 3 चेंडू आणि 4 धावा झाल्यात मोठा फटका पाहायला भेटला परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आणि शेवटच्या मुमेंटला जर पाहिलं तर मिसफील्ड झाली आणि तिकडे एक धाव भेटली एका धावाने स्कोर पुढे जाईल 5 या धावसंख्येवर चार चेंडू झालेत 5 धावा झाल्यात पहिलं षटक प्रगती पदावर असताना याही वेळेस फुलटॉस बॉल तिथे मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलंय मिसफील्ड त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होतंय 2 धावाने स्कोर पुढे जाईल 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय वन टू गो शेवटच्या चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे याही वेळेस फुलटॉस आणि तिथे मात्र रनआउटची संधी आहे विकेटचं पतन रनआउटच्या रूपात मैदान सोडावं लागेल बॅटर आउट वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर प्रतीक दाखल झालाय स्ट्राईकला जर पाहिलं नवीन बॅटर दीपक मैदानात दाखल होतोय पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर चांगला फटका खेळलाय परंतु धाव भेटतील एका धावाने स्कोर पुढे जाईल यावेळेस जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळून काढलं एक धाव भेटले तिकडे एका धावाने स्कोर पुढे नेत आहेत
इथे चांगला चेंडू पाहायला भेटला. प्रतीक यांचा कोणतंही उत्तर नव्हतं. श्रेयाला मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नात चांगली यष्टीरक्षण देखील पाहायला भेटलं आणि स्टंपिंगच्या रूपात बॅटर आउट होतोय. दुसरा झटका लागतोय संघाला. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. राम येत आहेत बॅटिंगसाठी. मोठा फटका खेळलाय तिकडे. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट जर लागला असता तर नक्कीच राम यांना मैदान सोडावं लागलं असतं. परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलं फिल्डरचं. याही वेळेस डायरेक्ट हिट आणि मैदान सोडावं लागेल बॅटर राम यांना. रनआउटच्या रूपात आणखीन एक झटका लागतोय. फिल्डिंग मध्ये थोडा बदल पाहायला भेटतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. स्ट्राईकला अक्षय. पहिलाच बॉल जर पाहिलं तर स्वीपचं अस्त्र वापरलंय तिकडे आणि एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 3 षटक सॉफ्ट अखेर स्कोर जर पाहिलं तर 11 धावांवर पोहोचतोय. 3 षटक सॉफ्ट अखेर 11 धावा. 3 ओव्हर नंतर 11 स्कोर झालाय. 2 ओव्हर माफ करा. 2 ओव्हर नंतर 11 स्कोर झालाय. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन महेंद्र दाखल झालाय गोलंदाजीवर. पहिलाच बॉल जर पाहिलं तर नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. यावेळेस फुल टॉस होता. लालच दिले आणि मोठा फटक्याचं रूपांतर मात्र करू शकले नाही. बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज होतोय बाद. यापुढील होणारा सामना एके बाजूला जर पाहिलं तर सुरेंद्र 11, दुसऱ्या बाजूला पाहिलं अंकित 11. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसला यायचे. याही वेळेस जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू पाहायला भेटला महेंद्र यांचा. कोणतंही उत्तर नव्हतं. बॅटरकडे डॉट चेंडू येतोय.
याही वेळेस चांगला चेंडू आणि चांगला फिल्डिंग एफर्ट देखील पाहायला भेटले. तिकडे कोणती धाव घेतली जाणार नाही. डॉट चेंडू येतोय. सलगचे 2 निर्धाव चेंडू पाहायला भेटत आहे. थोडस दडपण बॅटरवर देखील असेल. नवीन बॅटरच आहे आणि आणखीन एक डॉट चेंडू येतोय तिकडे. नो बॉल आहे का? अच्छा, नो चेंडू आहे. एक एक्स्ट्राची धाव असेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 13 धावांवर पोहोचतोय. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती आणि संधीचं मात्र सोनं करू शकले नाही. चार चेंडू आणि 14 धावा झाल्यात. याही वेळेस जर पाहिलं तर स्वीप खेळलाय. तिकडे एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. नो चेंडू पुन्हा एकदा घोषित केलाय पंचांनी. सोळा धावा धावफलकावर होत आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकात येईल. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप खेळलाय आणि एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर तर पुढे जाईल, परंतु 3 षटक सोबते अखेर 17 धावा धावफलकावर होत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीवर मंदार दाखल झालाय. पहिलाच बॉल जर पाहिलं तर कोणती धाव येणार नाहीये. तिकडे डॉट चेंडू येतोय. यावेळेस पाहिलं तर अवांतर एक्स्ट्राची धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर होत आहेत. याही वेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला. तिकडे लेग बाईसची एक धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जाईल 19 या धावसंख्येवर. दोन चेंडू झालेत. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 4थं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आणि रनआउटची संधी होती ती देखील मिस झाली. एकाच चेंडूवर 2 संधी निर्माण झालेल्या. त्या दोन्ही संध्या मात्र मिस होत आहेत. एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 20 धावा धावफलकावर होत आहेत. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. त्याला जास्त वेळ घेऊ नका मंदार. थोडं फास्ट खेळा. याही वेळेस मोठा फटका खेळण्याच्या परिस्थितीत होते आणि विकेटचं पतन होतंय. फलंदाज होतोय बाद. 4 चेंडू झालेत. 20 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे.
नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय बॅटिंगसाठी निकेश. 4 बॉल 20. 20ला 5 अशी परिस्थिती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून देखील, परंतु 2 चेंडूवर जर 2-3 धावा जरी आल्या तर मात्र 24 बॉल 24 देखील मॅच बनताना दिसेल. संधी होती आणि तिकडे मात्र कॅच पर्यंत पोहोचू शकले नाही. एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जातो. 21 धावा धावफलकावर होत आहेत. शेवटचा 1 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा एक धाव भेटते आणि एका धावच्या जोरावर स्कोर जर पाहिला तर 22 धावा झाल्यात आणि 23 धावांचं आव्हान आहे विजयासाठी. टॉससाठी यायचंय. या पुढील होणारा सामना एके बाजूला जर पाहिलं तर सुरेंद्र 11, दुसऱ्या बाजूला अंकित 11. अंकित आणि सुरेंद्र लगेच टॉसला या. टॉस केला जाईल इकडे. टॉससाठी या लगेच. सलामीची जोडी दाखल झाले. स्ट्राईकला पण महेंद्र, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर बाबू. गोलंदाजीवर गोलंदाज मेलविन दाखल झालाय. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर तिकडे एकदा येते आणि एका धावाने मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. याही वेळेस जर पाहिलं तर तिकडे मोठा फटका खेळलाय. थोडीशी मिसफील्ड झाली आणि 2 धावा भेटल्या. 2 धावाने स्कोर पुढे जातोय. टॉस केला जातो इकडे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच
सुरेंद्र इलेव्हन या संघाने डिसिजन सांगून जायचं आहे इथेच. बॅटिंग घेतली आहे, फिल्डिंग सुरेंद्र इलेव्हन या संघाने मात्र नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर जर पाहिला तर 4 धावा झाल्यात, जे संयम प्लस आक्रमक असं दोन्ही पाहायला भेटतंय. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला मेलविन यांचा. बॅटर पासून थोडासा दूर ठेवला, त्याचा फायदा झाला. येतोय डॉट चेंडू. याही वेळेस लांब ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र एक धाव भेटेल. टॅप केलाय तिकडे एका धावेसाठी, एका धावेने स्कोर पुढे जातोय. हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय तिकडे आणि एक धाव भेटते. एका धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना पहिलं षटक ऑफ द केअर. 6 धावा धावफलकावर होत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर राम दाखल होत आहेत. स्कोर पाहिला तर 6 या धावसंख्येवर. बिनगडी बाद 6 धावा झाल्यात, 22 धावा झाल्यात. 23 धावांचं आव्हान आहे, म्हणजे अजून देखील 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. पहिलाच बॉल खूप चांगला फटका पाहायला भेटला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते, कोणती चुकी करत नाहीयेत. डॉट चेंडूने मात्र सुरुवात होते दुसऱ्या ओव्हरची. याही वेळेस फुलटॉस तिकडे एक धाव घेतली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल 7 या धावसंख्येवर. दुसरा षटक मात्र प्रगतीपथावर असताना यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. कोणतंही उत्तर नव्हतं महेंद्र यांच्याकडे. डॉट चेंडू येतोय. यावेळेस लागलाय का? डॉट बॉल असेल, डॉट चेंडू असेल. कोणतंही उत्तर नव्हतं बॅटरकडे. फुलटॉस वाईट जज करण्याच्या इराद्यामध्ये मात्र खेळत होते आणि शरीराला मात्र चेंडू घासून गेलाय, त्यामुळेच एकही धाव भेटणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. सलगचे 2 निर्धाव चेंडू पाहायला भेटलेत आणि 4 चेंडूंचा खेळ झाला. 1 धाव खर्च केले. दुसरी ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने 4 बॉल झालेत आणि स्कोर पाहिला 7 धावा. फुलटॉस आणि तिकडे रनआउटची संधी आहे आणि यस, इट्स आउट. वन टू गो. 7 धावा झाल्यात. 1 टू गो.
या बॉलवर मात्र एक धाव भेटते आणि एका धावाने स्कोर पुढे जाईल. 2 षटक समाप्ती अखेर. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. फक्त 2 धावा खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी राम जाधव यांच्या माध्यमातून. 2 धावा खर्च केल्या आणि संघाला पूर्णपणे मॅच मध्ये घेऊन आलेत. 2 षटक समाप्ती अखेर 8 धावा झाल्यात. अजून देखील आव्हान असेल मोठं, कारण की मॅच मात्र येऊन थांबले 12 चेंडू आणि 15 धावांवर. 12 चेंडू 15 धावा. 8 धावा झाल्यात. 2 षटक समाप्ती अखेर 8 धावा झाल्यात. सोमेश अनिल जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. आपल्यासाठी क्रीडा स्पर्धा केली आणि तब्बल त्याचं देखील लक्ष असू द्या, वेळेचं देखील भान असू द्यात. 17 सामने देखील खेळवायचे आपल्याला. त्याचबरोबर आयोजकांच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंसाठी आणि 8 संघांसाठी जेवणाची व्यवस्था इकडे केली आहे. प्रत्येक संघ मालक आपण देखील नोंद घ्या. आपला संघ घेऊन आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन निकेश गोलंदाजीवर दाखल झालाय. स्ट्राईकला आपण बघू शकतो नवीन बॅटर दाखल होतोय. हर्षद बॅटिंगसाठी दाखल झालाय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर बाबू आहे. पहिलाच बॉल तिकडे मात्र एक धाव भेटते आणि एका धावाने सुरुवात होते धावफलकाला. स्कोर होतोय तो म्हणजेच 8 या धावसंख्येवर. माफ करा 9 धावा. याही वेळेस हलक्या हाताने खेळून काढले. पॉईंटच्या दिशेने चेंडूला तटवलेला. तिकडे आणखीन एक धाव येते. एकेका धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना स्कोर मात्र दुहेरी अंकात पदार्पण करतोय. 10 धावा धावफलकावर होत आहेत. फुलटॉस आहे आणि किती धावा भेटतील तिकडे. एकच धाव असेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. याही वेळेस पाहिलं तर नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. या अगोदरचे 2 बॉल जर पाहिले तर बॅटरच्या थोडे जवळपास टाकायला गेलेले आणि त्याच्यावर मात्र एक एक धाव आल्या. त्यामुळे थोडंसं पाठी टाकण्याच्या प्रयत्नात नो चेंडू घोषित केला जातोय. आणखीन एक चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने एक धाव भेटते. आणखीन एक धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 5 चेंडू 14 धावा झाल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. किती कमी धावा येतात ते मात्र पाहण्यायोग्य असेल. शेवटच्या षटकात जर पाहिलं तर थोडंसं आणखीन एक धाव येते आणि एका धावाच्या जोरावर स्कोर मात्र पुढे जाईल. 15 धावसंख्येवर. 3 षटक समाप्ती अखेर 15 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज.
चला मॅच चालू करा. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना महत्वाचा आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीवर रोशन दाखल होतोय. स्ट्राईकला पाहिलं तर बाबू, नॉन स्ट्राईकला हर्षद, दोघांकडे क्षमता आहे परंतु त्यांना रोखून ठेवण्यासाठी रोशन दाखल झालाय शेवटचा षटक घेऊन. पहिलाच बॉल फुलटॉस, तिकडे मात्र त्या खेळाडूचा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि विकेटचा पतन होत आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन रनआउटच्या रूपात बॅटर आउट. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. बॅटिंगसाठी आकाश दाखल होतोय. मोठा फटका खेळाय तिकडे, पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि परंतु बॅटर बचावले जात आहेत. एक धाव भेटे, एका धावाने स्कोअर पुढे जातोय परंतु स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. हर्षदकडे क्षमता आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्कोअर झालाय 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजून देखील 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला रोशनच्या माध्यमातून. थोडासा चेंडू खाली जरूर बसला परंतु शेवटच्या क्षणाला विकेटचं पतन होतंय. फलंदाज होतोय बाद, झटका लागतोय महत्वाचा विकेट माघारी परत असताना. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. प्रतीक बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच स्टार्ट करा लगेच. याही वेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेटचा पतन होतोय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅकचा दुसरा झटका. सिद्धेश नवीन बॅटर दाखल झालायत आणि हॅट्रिकची संधी. रोशनने जर हॅट्रिक घेतली, या बॉलवर विकेट घेतला तर मात्र संकेत यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. हॅट्रिकची संधी आहे परंतु 200 रुपयाचा पारितोषिक देखील आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचा पारितोषिक संकेत यांच्याकडनं. याही वेळेस कॅच आणि इथे मात्र कॅच ड्रॉप होते. एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जातोय आणि एक चेंडू आणि 6 धावांची गरज.
सुरेंद्र 11 संघ आपल्याला विनंती असेल जशी मात्र मॅच संपेल आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. एक चेंडू आणि 6 धावा. औपचारिकता मात्र शेष आहे परंतु गोलंदाजाने केलेली चुकी मॅचचं समीकरण बदलू शकते. मोठा फटका खेळलाय तिकडे चौकार 4 आहे ना. चौकार लगावला जरूर आहे परंतु एका धावेने संघ जिंकतोय तो म्हणजेच अनिल 11 हा संघ.